मंडळी, उन्हाळा असो किंवा हिवाळा, लिंबू हे प्रत्येक भारतीय स्वयंपाकघराचं हृदय असतं। सॅलडमध्ये चव आणायची असो, चहात टाकायचा असो, लोणचं बनवायचं असो किंवा तहान भागवणारं लिंबू पाणी बनवायचं असो, लिंबाशिवाय हे सगळं अपूर्ण वाटतं। पण एक प्रश्न प्रत्येकाला पडतो, लिंबू ताजे कसे ठेवायचे? तर काही दिवसातच ते मऊ पडतात, सुकतात किंवा बुरशी लागते। काळजी करू नका, आज आपण पाहणार आहोत अगदी काही सोप्या टिप्स ज्यामुळे लिंबू 2 ते 3 आठवडे फ्रेश राहतील। लिंबू हे प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरातील अविभाज्य घटक मानलं जातं। सॅलड असेल, चहा असेल, लोणचं, लिंबू पाणी, प्रत्येक पदार्थात लिंबाचा ताजा रस टाकला की त्याची चव दुप्पट होते। एवढंच नाही तर लिंबामध्ये असलेले व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट आणि मिनरल्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात। पण याच लिंबाच्या साली पातळ असल्याने आणि रस जास्त असल्याने त्यात आर्द्रता टिकते। योग्य साठवण न केल्याने ही आर्द्रता लवकरच आटते। परिणामी लिंबू सुकतात किंवा त्याला बुरशी लागते आणि ते खराब होतात। काही दिवसातच लिंबू मऊ होऊ लागतात आणि वापरण्यायोग्य राहत नाही। त्यामुळेच ते ताजे ठेवण्यासाठी नेहमी फ्रीजमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला जातो, पण फक्त फ्रीजमध्ये ठेवून उपयोग नाही। योग्य पद्धतीने साठवण केली तरच लिंबू दीर्घकाळ ताजे राहू शकतात। पारंपरिक पद्धतीमध्ये पाण्यात साठवणे, मिठाचा डबा वापरणे, पेपरमध्ये गुंडाळणे किंवा हवा बंद डब्यामध्ये ठेवणे असे अनेक घरगुती उपाय वापरले जातात। यासाठी सोशल मीडियावर भरपूर टिप्स देखील दिल्या जातात। याच टिप्स मी आज तुम्हाला सांगणार आहे, अगदी सोप्या टिप्स ज्या तुम्ही घरच्या घरी करून तुमच्या लिंबाचं आयुष्य वाढवू शकता। लिंबू फ्रीजमध्ये व्यवस्थित साठवा। बहुतेक लोक लिंबू थेट फ्रीजमध्ये ठेवतात, पण उघडे ठेवलेले लिंबू फ्रीजच्या थंड हवेमुळे हळूहळू कोरडे पडतात आणि सालींवर सुरकत्या येऊ लागतात। त्यामुळे लिंबाचा रस कमी होतो आणि ते वापरण्यायोग्य राहत नाही। हे टाळण्यासाठी लिंबू पॉलिथिन पिशवीत ठेवून ती घट्ट बांधा किंवा हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ठेवू शकता। तर अशा प्रकारे बंदिस्त ठेवलेले लिंबू 2 ते 3 आठवडे सहज ताजेतवाने राहतात। काही जण लिंबू ठेवताना त्यात एक छोटासा टिश्यू पेपर किंवा कापड ठेवतात, ज्यामुळे अतिरिक्त आर्द्रता शोषली जाते आणि लिंबू खराब होत नाहीत। शिवाय लिंबू फ्रीजमध्ये ठेवताना त्यांना फळभाज्यांच्या खास ड्रॉवरमध्ये ठेवल्याने त्यांचं तापमान आणि ओलावा संतुलित राहतो। लिंबू जास्त काळ ताजा ठेवण्यासाठी आजी वापरते ती एक पारंपरिक घरगुती युक्ती म्हणजे लिंबू पाण्यात ठेवणे। एका स्वच्छ कंटेनरमध्ये पाणी भरून घ्या, त्यामध्ये लिंबू बुडवून ठेवा आणि तो कंटेनर फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता। पाण्यातील ओलावा लिंबाच्या सालीला सतत ओलसर ठेवतो, त्यामुळे लिंबू लवकर कोरडे पडत नाहीत आणि त्यामुळे रस टिकून राहतो आणि आठवड्यानंतर देखील लिंबू ताजेतवाने दिसतात। ही पद्धत खास उन्हाळ्यामध्ये तुम्ही वापरू शकता, कारण गरमीमध्ये लिंबाचा रस लवकर आटतो आणि सालं सुरकुततात। दर 3 ते 4 दिवसांनी कंटेनरमध्ये असणारं जे पाणी आहे ते तुम्ही बदला, त्यामुळे लिंबावर बुरशी देखील राहणार नाही। तर लिंबू कपड्यात किंवा वर्तमानपत्रात गुंडाळून ठेवलं तर त्याची सालं कोरडी पडत नाही आणि आतील रस देखील दीर्घकाळ टिकतो। ही पद्धत लिंबामधील नैसर्गिक ताजेपणा, चव आणि सुगंध जपायला मदत करते। शिवाय लिंबू एकमेकांना लागून ठेवल्यास ते लवकर खराब होतात, पण गुंडाळल्यामुळे प्रत्येक लिंबू वेगळा राहतो आणि कुजण्याची शक्यता कमी होते। विशेषतः उन्हाळ्यात ही पद्धत जास्त उपयोगी पडते, कारण त्या काळात लिंबू लवकर कोमेजतात। लिंबावर थोडं मीठ घालून लिंबू आधीच अर्धा कापलेला असेल तर तो जास्त दिवस ताजा राहावा यासाठी काही सोपे उपाय करता येतात। लिंबावर थोडं मीठ घालून किंवा हवाबंद डब्यामध्ये ते जर ठेवलं तर हा रस कोरडा पडण्यापासून तुम्ही वाचवू शकता। तसंच कट साईड खाली करून छोट्या प्लेटमध्ये ठेवले किंवा पारदर्शक प्लास्टिक च्या डब्यामध्ये जर तुम्ही हे लिंबू झाकून ठेवले तरी देखील या लिंबाची जी ओलसरता आहे ती टिकून राहते। काचेच्या बाटलीत लिंबू तुम्ही ठेवा। काचेच्या बाटलीत लिंबू साठवल्याची एक पारंपरिक आणि प्रभावी पद्धत आहे। यावर थोडं मीठ शिंपडल्याने लिंबाचा रस बाहेर पडत नाही आणि साल कोरडी पडण्यापासून वाचते। यामुळे लिंबू जास्त काळ ताजा राहतो। त्याचप्रमाणे लिंबाचा रस काढून हवाबंद बाटलीत फ्रीजमध्ये तुम्ही जर ठेवला तर त्याचं शेल्फ लाईफ वाढतं। गरजेनुसार लगेच ते वापरता देखील येतं। जास्त काळासाठी ठेवायचं असेल तर लिंबाचा रस आईस ट्रेमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा त्याचे बारीक तुकडे करून देखील तुम्ही ठेवू शकता। त्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही वापरा। घरातील लिंबू हे 2 ते 3 आठवडे अगदी ताजेतवाने तुम्ही ठेवू शकता, कारण लिंबू हा फक्त चव वाढवणारा घटक नाही तर तुमच्या स्वयंपाकघरातला सर्वात उपयुक्त साथीदार आहे। योग्य साठवण केली तर ना लिंबू वाया जातील ना आपले पैसे वाया जातील। तर पुढच्या वेळी अर्धा लिंबू उरला की तो टाकायचा नाही। फक्त ही जी टिप आहे ही टिप तुम्ही वापरा आणि नक्कीच तुम्ही स्वतः फरक बघाल की हे लिंबू वाया जात नाही तर पुन्हा पुन्हा आपल्याला ते वापरता येतील। तुम्हाला या सगळ्या टिप्स कशा वाटल्या आणि तुमच्याकडे सुद्धा काही वेगळ्या टिप्स असतील तर त्या कमेंट करून मला नक्की सांगा। लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राइब करायला विसरू नका।